राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलं होतं ना, 22, 23, 24च्या दरम्यान राज्यामध्ये वातावरणात चेंज होणार आहे, बदल होणार आहे आणि नंतर पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, रात्रीच्या मध्ये 21 तारखेला संध्याकाळी सांगलीकडं, साताऱ्याकडं बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील, आज 22, 23 आणि 24 3 दिवस मात्र तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे असा खूप काही पाऊस पडणार आहे. फक्त ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब येणार आहेत. खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. सर्वदूर काही मोठा नुकसान होणार असा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग जास्त पाऊस कोणत्या एरियात पडू शकतो, काय होणार आहे? तर 22, 23, 24च्या दरम्यान तेलंगणा, कर्नाटककडे त्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळं त्याचे जे सीमालगतचे जिल्हे आहेत आपले, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, त्या सीमालगतच्या जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये थोडाफार पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र आणखीन 3 दिवस 22, 23, 24 तारखेपर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी थेंब देखील येते म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर 25 तारखेपासून राज्यात परत वातावरण पूर्वपदावर येणार आहे. 25च्या नंतर राज्यात ऊन वाढण्यास सुरुवात होईल. मग शेतकऱ्यांनी आपण आपलं गहू, हरभरा, तंबाखू हे काढू शकता, कारण की 25 नंतर राज्यात परत वातावरण एकदम खुलं होणार आहे, म्हणजे क्लिअर होईल. त्याच्यानंतर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यामध्ये काय झालं, 20 तारखेला धुळे जिल्ह्यामध्ये, साक्री तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 20 तारखेला पाऊस झाला. काल 21 तारखेला सांगलीकडे झाला, साताऱ्याकडे झाला, पुण्याकडे बऱ्याच ठिकाणी, 2 भागात देखील बऱ्याच ठिकाणी, राहुरीकडे देखील काही ठिकाणी थेंब आले म्हणून हा अंदाज लक्षात येतात. खूप काही मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळे काही घाबरायची चिंता नाही. फक्त 3 दिवस मात्र आज, उद्या आणि परवा म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान राज्यात वातावरण थोडं खराब राहणार आहे. खूप काही मोठा पाऊस येणार नाही. पण ह्या 3 दिवस मात्र राज्यात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. 25 नंतर परत हवामान, 25 पासून ते 10 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. त्या टाईममध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं, आपण आपला हरभरा काढून घ्यायचं, गहू काढून घ्यायचा, तंबाखू काढायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर काय होणार आहे, 1 मार्च पासून चांगले उन्हाची तीव्र वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आज देखील दुपारनंतर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी आज तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे. सर्वदूर खूप काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तुम्ही बघा ना, मी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च वातावरण दरवर्षी खराब होतंय. आणि योगायोगानं बघा, तुम्हाला आज ही 22 तारीख आहे, आज वातावरण चेंज झालं की नाही, हे या वर्षीचंच नाही तर पुढच्या वर्षी 2026ला देखील काय करायचं, 2070